अशा नाजूक आर्थिक स्थितीच्यामुळे महायुती स्वाभाविकरित्या निशाण्यावर आली आहे। पण दुसऱ्या बाजूला राज्य सुस्थितीत आहे आणि याचा कोणताही परिणाम विकासात्मक कामावर होणार नाही असं सांगायला मुख्यमंत्री सरसावले आहेत। 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे। निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव। विकासासाठी निधी फक्त मुंबई पुणे ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे। सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांच्यावर आग पकड करण्याचं काम हे ते करतायत। खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं। आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरीही राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही।